अमेझिंग. आपण ही थेट दृश्य बघतो आहोत नागपूरमधली. नागपूरमध्ये हा बिबट्या जो आहे त्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उदय तिमांडेशी बोलूया. उदय, नक्कीच या बिबट्याला अखेर 2 तासाच्या या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्याला डाट करण्यात यश वन विभागाला मिळालेलं आपण ही दृश्यामध्ये पाहतोय. बिबट्याच्या उजव्या पायाला समोरच्या भागाला जो आहे तो डाट यशस्वी झालेला, त्यामुळे त्याला आता धुंद चढत आहे. थोड्या वेळात तो बेशुद्ध होईल. तो पळण्याचा प्रयत्न करताय. त्यांनी गच्चीवरून दुसऱ्या स्लॅबवर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो त्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आणि आता तो एका बाजूनी बेशुद्ध अवस्थेत असताना दुसऱ्या बाजूनी चढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी ठरत आहे. त्यामुळे बहुधा हा बिबट जर त्या सज्जावरून खाली पडला तर जखमी होऊ शकतो. गेली 2 तास हे ऑपरेशन सुरू होतं. या बिबटनं सकाळी घाबरलेल्या अवस्थेमध्ये सुमारे 5 ते 6 लोकांना जे आहे ते जखमी केलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते वन विभागाच्या टीमनं इथं पोहोचून त्याला ट्रँग्युलाइज करण्याचा प्रयत्न केला. पहिला डाट जो आहे तो यशस्वी ठरला होता आणि आता दुसरा प्रयत्न जो आहे तो यशस्वी ठरलेला आपण पाहतोय की तो आता पूर्णपणे धुंदीत आहे, म्हणजे बेशुद्ध अवस्थेत गेलेला आहे. त्यांनी स्वतःचा बचाव करण्याकरता दुसऱ्या स्लॅबवर जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. त्याच्या शरीरातील शक्ती क्षीण झाली, त्यामुळं तो दुसऱ्या स्लॅबवर जाण्यात अयशस्वी ठरलेला आहे आणि आता तो कॉर्नरवर अडकलेला आहे. त्यामुळं तो जसा बेशुद्ध होईल तसा खाली पडण्याची शक्यता आणि त्यामध्ये तो जखमी होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाचे कर्मचारी आता खाली जाळी लावून तो स्लॅबवर आपण पाहतोय की बचाव म्हणजे स्वतःचा जीव वाचविण्याचा प्रयत्न त्या बिबट कडून केला जातोय. तो स्लॅबवर जे आहे ते 2 पायांनी अडकलेला आहे. त्याच्या उजव्या पायाला जो आहे तो डाट लागलेला आहे, त्यामुळे आता त्याच्या मसल्सला तो डाट लागल्यामुळे तो बेशुद्ध अवस्थेत आहे आणि तो पूर्ण शक्तीपणाला लावतोय की तो स्वतःला वरती नेऊ शकेल, जेणेकरून त्याच्या मनात जी भीती आहे की लोक त्याला पकडतील किंवा त्याच्यावर अटॅक करतील त्यापासून तो सुरक्षित होईल, यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतोय. पंजाच्या भरोश्यावर दोन्ही समोरच्या पायांच्या पंजाच्या भरोश्यावर जे आहे ते त्यांनी स्वतःला लॉक केलेला आहे, मात्र तो जसा जसा आणखी बेशुद्ध अवस्थेत जाईल तसा तो प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरेल. मात्र तो सध्या शुद्धीत आहे, त्यामुळे अखेर तो खाली पडलेला आहे. त्याचा डाट यशस्वी झाला आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जे शर्थीचे प्रयत्न केले होते, सुमारे 2 तास हे सगळं ऑपरेशन सुरू झालं होतं आणि त्याला यश मिळालेलं आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये जो आहे तो पूर्ण बेशुद्ध अवस्थेत जाईल आणि त्यानंतर सुरक्षितपणे जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी त्याला इथून रेस्क्यू करून जे आहे ते खाली नेतील. आपण पाहतोय की त्याला रेस्क्यू करण्याची सगळी तयारी जी आहे ती इथं पूर्ण झालेली आहे. अतिशय शर्थीचे प्रयत्न होते, कारण तो ज्या ठिकाणी लपून बसला होता त्या ठिकाणी त्याला डाट करणं जे आहे ते सहज शक्य नव्हतं. तो ज्या रूम मध्ये होता, म्हणजे ज्या टिनाच्या खाली होता तिथं डाट करणं शक्य नव्हतं, कारण पायऱ्या होत्या, त्यानंतर कपडे वाळू टाकले होते आणि त्या सगळ्या अडचणींवर मात करत अखेर जो आहे तो दुसरा डाट यशस्वी ठरला होता. मात्र पूर्णपणे अजूनही तो बिबट जो आहे तो बेशुद्ध अवस्थेत गेलेला नाहीये, त्यामुळं तो त्या स्थितीत देखील हल्ला करण्याची शक्यता असते आणि त्यामुळं एकदम सावधानतेने जे आहे ते सगळे पावलं इथं उचलली जात आहेत. जी घराला आपण पाहिलं होतं की जाळी लावण्यात आली होती, ती जाळी आता दूर करून जे आहे ते वन विभागाचे कर्मचारी वरती जातात. पहिला डाट यशस्वी ठरल्यानंतर दुसरा डाट जो आहे तो त्याच्या उजव्या पायाच्या मसल्सला लागला होता. जोपर्यंत हे डाट्स मसलला लागत नाही, मसल्सला होत नाही, तोपर्यंत जे आहे ती बेशुद्ध अवस्थेत वन्य प्राणी जात नाही आणि त्यामुळे ही डाट करणं अतिशय जिकरीचं आणि तेवढंच कठीण काम असतं. अनुभवी तज्ञांकडूनच हे डाट केले जातात आणि या आधी देखील आपण पाहिलं होतं की ज्यावेळी पारडी परिसरामध्ये, याच परिसरामध्ये 15 दिवसाआधी जेव्हा एक बिबट घरात शिरला होता, त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं त्याला ट्रँग्युलाइज करून जे आहे ते रेस्क्यू केलं होतं आणि तोच फॉर्म्युला यावेळी देखील वन विभागानं वापरलेला आहे. त्याला डाट करून जे आहे ते ट्रँग्युलाइज केलेला आहे. थोडा वेळ लागतो, म्हणजे ज्यावेळी डाट होतं त्यानंतर सुमारे 10 मिनिटाचा कालावधी लागतो. 10 मिनिटानंतर जो आहे तो बिबट पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जातो आणि त्यानंतरच त्याला सुरक्षित तिथून हलविण्यात येतं. मात्र तो पूर्णपणे जोपर्यंत बेशुद्ध अवस्थेत जाणार नाही तोपर्यंत तिथं जाणं हे अतिशय धोक्याचं असू शकतं, कारण थेट सामना हा त्या बिबट सोबत होऊ शकतो. त्यामुळे ही सगळी खबरदारी आणि ही सगळी काळजी घ्यावी लागते आणि त्या काळजीनंतरच त्याला रेस्क्यू करण्यात येतं. खरं तर बिबट ज्यावेळी ट्रँग्युलाइज होतो त्यावेळी
काही वेळ जाऊ द्यावा लागतो, कारण अनेक वेळा बिबट घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे त्याचं बीपी हे वाढलेलं असू शकतं, त्याचे हार्टबीट जे आहे ते वाढलेले असू शकतात आणि त्यामुळं अतिशय खबरदारीनं, सावधानतेनं आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये हे सगळे निर्णय घेतले जातात. आपण पाहतोय की त्याचा डाट यशस्वी झाल्यानंतर आता त्या बिबटला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाचा पिंजरा इथं आणण्यात आलेला आहे. थोड्या वेळातच म्हणजे जेव्हा हा विश्वास पटेल की त्या बिबट पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेलेला आहे, त्यानंतर जे आहे ते तिथं वन विभागाचे कर्मचारी जाऊन त्याला जाळीच्या माध्यमातून जे आहे ते रेस्क्यू करतील आणि या पिंजऱ्यामध्ये सुरक्षितपणे त्याला समोर नेलं जाईल. बहुतेक त्याला सुरुवातीला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेलं जाऊ शकतं, कारण सकाळी ज्या पद्धतीनं त्यांना हमला केला होता त्यानुसार बहुधा होऊ शकतं तो बिबट कुठेतरी जखमी असेल, त्याला कुठं जखम झालेली असू शकतं. आता ज्या पद्धतीनं तो सुमारे 11 फूट चा जो स्लॅब होता, म्हणजे 11 फूट उंचीचा जो स्लॅब होता, त्या 11 फुटाच्या उंचीच्या स्लॅबवरून खाली कोसळला. त्यामुळं त्याला तिथं देखील जखम किंवा मार लागण्याची शक्यता असतं आणि त्यामुळे त्याच्यावर सुरुवातीला काही प्राथमिक उपचार केले जातात. त्याचं बीपी असेल, हार्टबीट असेल हे स्टेबल झालेले आहे, तपासलं जातात आणि त्यानंतर साधारणपणे त्याला नैसर्गिक अधिवासात पुन्हा जे आहे ते मोकळं सोडलं जातं. मात्र या सगळ्या गोष्टींचा निर्णय जे आहे ते तज्ज्ञ मंडळी घेत असतात. आता सगळ्यात महत्वाचं हे होतं की त्या बिबटला कुठल्याही पद्धतीनं सुरक्षित रेस्क्यू करणं, कारण ज्या पद्धतीनं हा बिबट आपण पाहिला होता साधारणतः 2 ते 3 वर्ष वयाचा हा बिबट असा आला पाहिजे. सकाळच्या वेळी ज्यावेळी तो या सगळ्या परिसरामध्ये आला त्यावेळी अतिशय आक्रमक होता, अग्रेसिव्ह होता. जो दिसेल त्याच्यावर त्यानं हल्ला केला. खरं तर हा हल्ला त्यानं कोणाचा जीव घेण्यासाठी बहुधा केला नसावा, तो त्यानं त्याच्या सुरक्षिततेसाठी केला असावा, कारण बिबट हा साधारण जंगलात असतो आणि जंगलातून तो ज्यावेळी अशा मानवी वस्तीत येतो त्यावेळी त्याला इतकी घरं पाहण्याची किंवा इतक्या नागरिकांची गर्दी पाहण्याची सवय नसते आणि त्यामुळे त्याच्या मनात कुठेतरी भीती निर्माण होते आणि त्या भीतीतून साधारणतः हे हल्ले होत असतात. आणि तशाच पद्धतीचे हे सकाळी हल्ले झाले होते. मात्र आता या बिबट्याच्या या थरारापासून जे आहे ते कुठंतरी या पारडीवासियांनी, नागपूरवासियांनी निश्वास सोडलेला आहे. इथून पुढे बिबट्यांचा हल्ला आता त्यांच्यावर होणार नाही या बाबतीत आता नागपूरकर आश्वस्त झालेला आहे. मात्र गेल्या 15 दिवसाआधी देखील अशाच पद्धतीनं याच परिसरामध्ये एक बिबट शिरला होता. आता ही दुसरी घटना आहे, त्यामुळे वन विभागानं इथून देखील पुढे सतर्क राहणं आवश्यक आहे. आणखी बिबट या परिसरात असू शकतात का, कारण शहराचा सीमावर्ती भाग आहे, इथून पुढे थोडा झाडीचा भाग आहे, छोटी मोठी झाडी असलेला भाग आहे, काही भाग निर्मनुष्य आहे. त्यामुळे या भागामध्ये शिकार जी आहे ती कुत्र्यांची साधारणतः शिकार बिबटांना सहज उपलब्ध होतं आणि आपल्या शिकारीच्या शोधामध्ये हे बिबट शहरी भागाकडे येतात असा आतापर्यंतचा जो आहे तो इतिहास राहिलेला आणि त्याच शिकारीच्या शोधामध्ये बहुधा हा बिबट बिडगाव परिसरातून इथं आला असेल कुत्र्याची शिकार करत आणि ती शिकार शोधत असताना हा बिबट सकाळी मानवी वस्तीत घुसला असेल. त्याला जी जागा मिळाली, जो आडोसा मिळाला, तिथं त्यानं लपण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ज्यावेळी त्याचा काही नागरिकांशी सामना झाला त्यावेळी त्यानं त्यांच्यावर थेट हल्ला चढवला, नागरिकांना जखमी केलं आणि त्यानंतर आता या रेस्क्यू ऑपरेशनला वेग आला होता. रेस्क्यू ऑपरेशन आता इथं जवळपास 70% पूर्ण झालेलं आहे, कारण यशस्वीपणे त्या बिबटला ट्रँग्युलाइज केला. आपण मगाशी ज्या पद्धतीनं पाहिलं होतं की त्याला बेशुद्ध केल्यानंतर सुमारे 10 मिनिटाचा कालावधी हा जाऊ द्यावा लागतो, कारण त्या 10 मिनिटांमध्ये तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. कारण त्याला थोडी चेतना असली तर थेट त्याचा हल्ला त्या कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळं त्या दृष्टीनं ही सगळी काळजी घेतली जातं आणि त्या काळजीनंतर आता वन विभागाचे कर्मचारी जाळ्या घेऊन त्या परिसरात पोहोचतील आणि त्या बिबटला जे आहे ते यशस्वीपणे रेस्क्यू करून इथून पुढे प्राथमिक उपचारासाठी घेऊन जातील. नक्की आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेतच. मात्र ही दोन दृश्य आपण एका वेळेला बघतोय. एक दृश्य आहे ते म्हणजे बिबट्याला आता डाट लागलेला आहे, त्यामुळे तो बेशुद्ध पडेल आणि मग त्याला आता पिंजऱ्यात टाकून आधी त्याची मेडिकल चाचणी केली जाईल. त्याला मेडिकल काय हवं असेल तर ते पुरवलं जाईल आणि मग त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल. एका बाजूला हा बिबट्या मगाशी दुसऱ्या छज्ज्यावर चढण्याचा प्रयत्न करत होता तेव्हाची दृश्य आणि दुसरीकडे आता तो डाट लागल्यामुळे खाली पडलेला आहे. तो बरोबर 2 घरांच्या मध्ये पडला आहे, त्यामुळे तो दिसत नाही आहे.
पण तो पूर्ण बेशुद्ध झाल्याची वाट बघतायत सगळे वनविभागाचे कर्मचारी आणि मग त्याला जाळीत टाकून खाली नेलं जाईल आणि मग पिंजऱ्यात टाकून पुढे त्याला मेडिकल ट्रीटमेंट देण्यासाठी कदाचित डॉक्टर्सकडे नेलं जाईल. ही जी 2 घरांमधली छोटीशी गॅप समोर दिसती आपल्याला, त्या गॅपमध्ये तो पडलाय. आता तो बेशुद्ध अवस्थेत जाण्याची वाट बघितली जाते आणि त्यानंतर त्याला जाळीत टाकून पिंजऱ्यात नेलं जाईल. पूर्ण तो बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याच्या जवळ जाणं भीतीदायकच असतं, कारण तो कधीही हल्ला करू शकतो. त्यामुळे तो पूर्ण बेशुद्ध होण्याची वाट पाहिली जाते. पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्याला दिसत आहेत, वन विभागाचे कर्मचारी, रेस्क्यू टीमचे कर्मचारी आहेत. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्याला दिसत आहेत. उदय तिमांडे हे आपल्याला आत्ता काही क्षणापूर्वी माहिती देत होते की कशा प्रकारे त्याला डाट मारण्यात आला आणि त्यानंतर त्याला हे करण्यात आलं. आता बघा तो बेशुद्ध पडलाय का व्यवस्थित हे चेक केलं जात आहे. पूर्णपणे तो बेशुद्ध पडलाय का त्यानंतरच त्याच्या जवळ जाणं शक्य असतं. परत एकदा आपण उदय यांच्याकडनं माहिती घेऊया. उदय, चेक केलं जातंय की तो पूर्णपणे बेशुद्ध झालाय का, काय सांगाल? नक्कीच साधारणतः डाट झाल्यानंतर 10 मिनिटाच्या कालावधीनंतर जे आहे ते हा डाट च्या औषधांमुळे तो वन्य प्राणी म्हणजे हा बिबट बेशुद्ध होतो आणि आता सुमारे 5 मिनिटांपेक्षा जास्तीचा कालावधी झालेला. मात्र हा बिबट तरुण आहे, 3 ते 4 वर्षाचा आहे, त्यामुळे अग्रेसिव्ह आहे, शक्तिशाली आहे आणि अशा वेळी त्याच्या जवळ जाणं हे अतिशय धोक्याचं होऊ शकतं. ते जीव घेणं देखील ठरू शकतं आणि त्यामुळे पहिले त्याची खातर जमा केली जाते की हा बिबट पूर्णपणे बेशुद्ध झालेला. आपण पाहतोय की वन कर्मचाऱ्यांकडून त्यासाठी ही खातर जमा केली जाते. इतकंच नाही तर ट्रँग्युलाइज करण्यासाठी पुन्हा तिसरा डाट जो आहे तो वन विभागानं तयार केला आहे. कारण जर दुसऱ्या डाटमध्ये जर तो पूर्णपणे बेशुद्ध झाला नसेल तर तो पुन्हा अग्रेसिव्ह होऊ शकतो आणि जे त्याच्या समोर कर्मचारी असतील त्यांच्यावर तो हल्ला चढवू शकतो. पहिला डाट अयशस्वी झाला, दुसरा डाट यशस्वी झालेला आहे, तो बेशुद्ध अवस्थेत गेलेला आहे. याची ज्यावेळी खातर जमा होईल त्यावेळी वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते त्याला तिथून रेस्क्यू करतील. रेस्क्यूची पूर्ण तयारी झालेली आहे. त्याचे डोळे झाकण्यासाठी म्हणजे ज्यावेळी रेस्क्यू केलं जातं त्यावेळी त्याचे डोळे झाकलं जातं. त्यांच्या शरीराचं तापमान मेंटेन राहावं यासाठी शॉलचा वापर केला जातोय. कारण ज्यावेळी बेशुद्ध अवस्थेत जातो त्यावेळी अनेक वेळा प्राण्यांचं शरीर जे आहे ते थंड पडण्याची शक्यता असतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जीवाला हानी होण्याची शक्यता असतं. या सगळ्या खबरदारी लक्षात घेऊन शॉल्स असतील किंवा त्याला नेण्यासाठी इतरही गोष्टी असतील म्हणजे वन विभागाचा पिंजरा असेल, या सगळ्या गोष्टींची तयारी झालेली आहे. फक्त खातर जमा झाली की हा बिबट बेशुद्ध झालेला आहे तर इथून पुढे त्याला आता रेस्क्यू ऑपरेशन राबविलं जाईल आणि थोड्याच वेळात त्याला आपल्या ताब्यात जे आहे ते घेतलं जाईल. आपण खाली पाहतोय की पिंजरा रेडी करण्यात आलेला वन विभागाचा. या पिंजऱ्यामधनं आता ही दृश्य आपल्याला दिसतंय की त्या बिबटवर जाळी टाकली जात आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना अंदाज येईल की हा पूर्ण बेशुद्ध झालेला आहे की नाही. ती जाळी टाकल्यानंतर त्याच्या हालचाली जर झाल्या नाही, त्याच्या हालचाली जर मंदावल्या असेल तर हा अंदाज घेतला जाईल की तो बिबट पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे. मात्र हे इतकं सोपी नसतं कारण हिंसक प्राणी आहे बिबट. 3 वर्षाचा तारुण्यात असलेला बिबट आहे त्यामुळे त्याची शक्ती देखील तितकीच अधिक असते. सकाळी त्यांनी नागरिकांवर हल्ला केलेला आहे त्यामुळे त्याला हल्ला कसा करायचा याची देखील जाणीव आहे. त्यामुळे अतिशय चोखपणे आणि पूर्ण खातर जमा करूनच एक एक पाऊल जे आहे ते पुढे उचलावं लागतं. आणि आता जे काही वन विभागाचे कर्मचारी त्याच्यावर जाळी टाकलेली आहे त्या जाळीमध्ये त्याला लॉक करण्याचा प्रयत्न एका मोठ्या लांब काठीच्या माध्यमातून केलेला आहे आणि तो केला जातोय. आणि आता या बाबतीत पूर्ण विश्वास झालेला आहे की बिबट पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे आणि त्यामुळे आता पुढील रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते राबविलं जाईल. सुरुवातीला त्याच्या अंगावर शाल टाकून त्याचे डोळे कव्हर केले जाईल जेणेकरून त्याला थोडी चेतना असेल तरी त्याला या गोष्टीचा अंदाज येणार नाही की त्याच्यासोबत काय केलं जातं. त्यामुळे सुरुवातीला त्याचे डोळे झाकले जाईल आणि या सगळ्या ऑपरेशनमध्ये शालचा वापर यासाठी देखील केला जातो की बेशुद्ध अवस्थेत असताना शरीर अनेक वेळा थंड पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शाल त्याला ऊब देईल हा प्रयत्न या निमित्तानं असतो. आणि आता आपण पाहतो की त्याचे डोळे देखील कव्हर केलेले आहे आणि वन विभागाचे कर्मचारी अगदी त्याच्या
जवळ पोहोचलेला आहे याची खातरजमा झालेली आहे की हा बिबट पूर्णपणे बेशुद्ध झालेला आहे. त्याच्या उजव्या पायाच्या मसल्सला हा डाट लागला होता. जोपर्यंत हा डाट मसल्सला लागत नाही तोपर्यंत या डाटचा पूर्ण उपयोग जो आहे तो होत नाही. बेशुद्ध अवस्था जी आहे ती त्या प्राण्यांना येत नाही. मात्र आता ती आलेली आहे. कर्मचारी त्या बिबट्याच्या अगदी जवळपर्यंत गेलेला आहे. त्याला जाळीनं कव्हर केलेला आहे. त्याला शालनी त्याचे डोळे जे आहेत ते पूर्णपणे झाकून घेण्यात आलेले आणि आता थोड्या वेळामध्ये त्याला तिथून रेस्क्यू करून म्हणजे जाळीमध्ये त्याला कैद करून खाली असलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याला घेतलं जाईल आणि इथून पुढे जे आहे ते त्याला ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे नागपूरचं ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर आहे तिथे नेलं जाईल. तिथं असलेल्या चमूंकडून म्हणजे एक्सपर्ट चमूंकडून डॉक्टरांकडून त्याची वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये सगळं जर सुरक्षित असेल तर बहुधा पुढे त्याला नैसर्गिक अधिवासात किंवा कुठल्या तरी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय जो आहे तो वन विभाग घेईल. मात्र जी दहशत या बिबट्याची या परिसरामध्ये होती, जे 6-7 लोकांना जखमी केलं होतं, त्या दहशतीपासून या क्षणाला नागपूरकरांना दिलासा मिळालेला आहे. अगदी लहान मुलांवर देखील या बिबट्यानं सकाळच्या वेळी हल्ला चढविला होता. त्यामुळे या सगळ्या परिसरात दहशतीचं वातावरण होतं. 2 दिवसाआधी देखील हा बिबट या परिसरात दिसला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. ती भीती आता या बिबट्याला जे आहे ते ट्रँग्युलाइज केल्यानंतर कुठेतरी नष्ट झालेली आहे. मात्र काही नागरिकांच्या मनात आणखी देखील भीती आहे, कारण 15 दिवसाआधी एक बिबट आणि 15 दिवसानंतर दुसरा, त्यामुळं आणखी बिबट या परिसरात आहे का या दृष्टीने देखील शोध जे आहे ते वन विभाग आणि पोलिसांना घ्यावं लागणार आहे. त्याचवेळी नागरिकांनी देखील तेवढीच सतर्कता जी आहे ती बाळगावी लागणार आहे. त्यामुळे आता या बिबट पासून जे आहे ते सुटकेचा निश्वास आता या पारडी भागातल्या नागरिकांनी सोडलेला आहे. या बिबट्याला बघण्यासाठी जी आहे ती उत्सुकतेपोटी जी नागरिकांना गर्दी केली होती त्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आपल्याला समाधान बघायला मिळतं. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर देखील समाधान दिसत आहे, कारण सुमारे 2-2.5 तास हे ऑपरेशन चाललं होतं. अतिशय रिस्की हे ऑपरेशन होतं. अनेक तांत्रिक अडचणी इथं होत्या. ज्या ठिकाणी त्यानं आडोशा घेतला होता तो भाग असा होता की जिथं ऑपरेशन करण्यात अडचणी येत होता. मात्र या सगळ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत, या सगळ्या अडचणींवर मात करत जे आहे ते वन विभागाच्या तज्ज्ञ चमूंनी हे ऑपरेशन अतिशय सुरक्षितपणे यशस्वी केलं. कुठल्याही नागरिकांच्या जीवाला धोका नाही, तर त्या बिबट्याच्या जीवाला देखील धोका निर्माण होणार नाही या दृष्टीने हे सगळं ऑपरेशन पूर्ण झालं. ज्यावेळी त्याला डाट लागला, दुसरा डाट लागला, यशस्वी झाला. त्यानंतर बिबटनं स्वतःचा बचाव करण्यासाठी जे आहे ते इतर सज्जावर म्हणजे इतर स्लॅबवर जाण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न त्याचा अयशस्वी ठरला, कारण त्याला औषधाची धुंद जी आहे ती चढत होती. आपण पाहतो की वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आता त्या बिबटला पूर्णपणे रेस्क्यू केलेला आहे. त्याला स्ट्रेचरवरती जे आहे ते घेतलेला आहे. तो डाट यशस्वी झाला. बिबट पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेला. ही खातर जमा झाली आणि त्यानंतर त्याला तो स्ट्रेचरच्या माध्यमातून जे आहे ते पिंजऱ्यामध्ये खाली नेण्यात येत आहे आणि पिंजऱ्यात नेल्यानंतर इथून पुढे त्याची रवानगी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये होईल. मात्र अतिशय रिस्की हे सगळं ऑपरेशन होतं. नागरिकांच्या जीवावर बेतणाऱ्या सगळ्या घटना होत्या. मात्र आता त्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि आपण पाहतोय की बिबट्याला पूर्णपणे ट्रँग्युलाइज करून त्याला रेस्क्यू करण्यात यश आलेलं आहे. वन विभागाच्या पिंजऱ्यामध्ये आता या बिबट्याला टाकलं जात आहे. ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे. ही दृश्य तुम्हाला दुसरीकडे पाहायला मिळणार नाही, कारण न्यूज 18 लोकमतनं आपला कॅमेरा अशा जागी सेट केला होता जिथं प्रेक्षकांना हे सगळं दाखवता येईल. ज्या भागामध्ये हा बिबट्या होता त्या घरामध्ये 2 नागरिक लपून बसले होते. आता ज्यावेळी याला रेस्क्यू केलं त्यावेळी ते बाहेर निघालेलं आहे. खरं तर नागरिकांनी संयम दाखवणं आवश्यक असताना तसा दाखवला गेला नाही, याचं हे उत्तम उदाहरण असेल. आपण पाहतोय की आता बिबट रेस्क्यू झालेला आहे, त्याला पिंजऱ्यामध्ये घेतलेला आहे आणि इथून पुढं त्याला जे आहे ते ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेऊन त्याच्यावर काही वैद्यकीय उपचार केले जाईल. प्राथमिक स्वरूपाचे हे उपचार असू शकतात किंवा हा बिबट सुमारे 11 फूट उंचीवरून खाली कोसळला, त्यामुळे त्याच्या शरीराला दुखापत होण्याची शक्यता आहे, फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. जर तसं असतील तर त्यावर देखील उपचार केले जाईल आणि त्यानंतर इथून पुढं या बिबट्याला कुठं न्यायचं याच्या बाबतीतला निर्णय जो आहे तो वन विभाग घेईल. मात्र आता हे ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे, पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे. कुठलीही जीवितहानी, प्राणहानी किंवा नागरिकांना दुखापत नव्हता. हे ऑपरेशन यशस्वी करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलेलं आहे आणि नागपूरकरांना देखील, प्रामुख्यानं पारडी परिसर, पूर्व नागपूरचा जो परिसर आहे या परिसरातल्या नागरिकांना सुटकेचा निश्वास या रेस्क्यू ऑपरेशन नंतर घेतलेला आहे.
बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे। या बिबटला आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी नागरिकांना गर्दी केलेली आहे। जिथे जागा मिळेल तिथून जे आहे ते नागरिक या बिबट्याला कैद करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण या बिबट्याची दहशत होती। या बिबट्याने गेले सुमारे 3 ते 4 दिवस या परिसरामध्ये दहशत माजवली होती। वाटेल तिथे जायचं, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। अखेर रेस्क्यू झाल्यानंतर आता नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडलेला आहे। मात्र हा जो बिबट होता ज्यांनी दहशत निर्माण केली त्याला आपल्या मोबाईलमध्ये कैद करून घेण्यासाठी ज्या ती नागरिकांना इथं गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि हे ऑपरेशन आता इथं पूर्णपणे यशस्वी होऊन संपलं आहे असं म्हणावं लागेल, कारण बिबट्या जो आहे तो या भागातून यशस्वीपणे रेस्क्यू करण्यात आलेला आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।